नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपालीज क्रिएटिव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून आणि हृदयपूर्वक स्वागत आहे। तर हा ब्लॉग नसून हा व्हिडिओ असणार आहे ते म्हणजेच मकर संक्रांती 2025 या उखाण्याचा व्हिडिओ असणार आहे। आपल्या सगळ्यांचा म्हणजे सगळ्या महिलांचा आवडता कुठल्याही शुभ कार्यामध्ये वगैरे घेतला जाणारा उखाणा किंवा नाव वगैरे असं म्हणतो। तर तो व्हिडिओ असणार आहे आज। तर जास्त बडबड न करताना जास्त काही न बोलता मी आता उखाणे घ्यायला सुरुवात करते। तर पहिला हा उखाणा म्हणजे पारंपरिक आहेत हे उखाणे आणि छोटे आहेत, लगेच पटकन पाठ किंवा पाठ वगैरे होतात आपल्याला, म्हणजे तोंडाखाली येतात, बोलता येतात पटकन, अवघड वगैरे काही नाही, अगदी छोटे छोटे आहेत। तर चला उखाणा 1 नंबरला सुरुवात करूया। तर नको मोती नको चंद्रहार, रावांचं नाव हाच माझा खरा अलंकार। नको मोती नको चंद्रहार, रावांचं नाव हाच माझा खरा अलंकार। हा पहिला झाला। आता दुसरा, फुलांची वेणी गुंफतो माळी, फुलांची वेणी गुंफतो माळी, रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी। बघा छान आहे ना हा पण उखाणा। आणि तिसरा उखाणा असा आहे, माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलांचा। माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा, रावांचं नाव घेते संसार हो सुखाचा। तर चौथा उखाणा, कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती, कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती, रावांचं नाव घेते खरी मी भाग्यवती, रावांचं नाव घेते खरी मी भाग्यवती। आणि पाचवा आता उखाणा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला ढगात, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला ढगात, तुमचे आशीर्वाद असू देत रावांची कीर्ती पसरो जगात, तुमचे आशीर्वाद असू देत रावांची कीर्ती पसरो जगात। आता सहावा उखाणा, राजवरखी बांगडी मागे पुढे केरवा, राजवरखी बांगडी मागे पुढे केरवा, रावांच्या जीवावर मी शालू नेसते हिरवा, रावांच्या जीवावर मी शालू नेसते हिरवा। आता सातवा, आईसारखी माया जगात नसते कुणाची, आईसारखी माया जगात नसते कुणाला, कुणाला आहे बरं का, मी पहिल्यांदा कुणाची म्हटले, तर तुम्ही लिहून घेत असाल तर कुणाला म्हणून घ्या। आईसारखी माया जगात नसते कुणाला, रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला, रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला। तर विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने, विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने, रावांच्या जीवावर जीवन जगते मनाने, रावांच्या जीवावर जीवन जगते मनाने। आता नववा असा आहे, आणि आग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा, आग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा, रावांचं नाव घेते आयुष्यभर सहवास लाभावा। दहावा उखाणा असा आहे, मंदिरात वाहते फूल आणि पानं, मंदिरात वाहते फुलं आणि पानं, रावांचे नाव घेते देऊन सर्वांचा मान, रावांचं नाव घेते देऊन सर्वांचा मान। आता पुढचा उखाणा आहे 11वा। तर चला, नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, आणि रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे, रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे, संसाररूपी करंडा मनोरूपी झाकण, संसाररूपी करंडा मनोरूपी झाकण, रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण। 13वा असा आहे उखाणा, अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस, रावांचे नाव घ्यायला मला नाही हळस, अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस, रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस। आता 14वा असा आहे, सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला, सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला, रावांचे नाव घेताना आनंद होती मनाला, रावांचे नाव घेताना आनंद होती मनाला। आता 15वा आणि शेवटचा उखाणा, गहू तांदळाने भरले सूप, गहू तांदळाने भरले सूप, रावांचा स्वभाव भारी आहे खूप, रावांचा स्वभाव भारी आहे खूप। तर कसे वाटले उखाणे, आवडली की नाही? तर तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहूनसुद्धा घेऊ शकता किंवा तोंडी असं पाठ वगैरे करून घेऊ शकता। तर अजून भरपूर वेळ आहे संक्रांतीला, तर आज मी हा शूट करून आजच अपलोड करणार आहे। तर चला, आपण आपल्या या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड केलेले ना तुम्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्यात आधी बघायला मिळतील। आणि व्हिडिओ म्हणजे हा उखाणा म्हणजे एक जरी उखाणा यातला
15 उखाण्यामधला एक जरी उखाणा आवडला ना तरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का. आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अशा महिलांपर्यंत, सगळ्या महिलांना आवडतात म्हणजे उखाणे घ्यायला, तर सगळे सारखे नसतात. तर ज्या ज्या महिलांपर्यंत पोहोचेल तेवढं शक्य, म्हणजे जेवढं होईल तेवढं हा व्हिडिओ शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका आणखी छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.